एक व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला होता की तो लोक मला फॉरवर्ड करत होते. तुमचेच व्हिडिओ तुम्हाला लोकांकडनं येतात आणि तो बघण्याचा तुम्हाला जो आनंद असतो. SMS Productions निर्मित जर्नी. एक आर्टिस्टिक व्ह्यू जो आला आहे तो माझ्या फॅमिलीकडनंच मला मिळालेला आहे. माझ्या आईकडनं, माझ्या ताईचं एक अक्षर चांगलं होतं. ते बघता बघता मी माझं अक्षर थोडंसं चांगलं करायचा प्रयत्न करायचो आणि तिथनं माझी सुरुवात झाली की माझं पेंटिंग आणि स्केचिंग याच्यामध्ये स्किल्स थोडेसे वाढत गेले. मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. माझी 10वी झाली, 12वी झाली, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळाले. पण माझं स्केचिंग आणि पेंटिंग सुरूच होतं आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. इंजिनिअरिंगमध्ये मला चांगले ग्रेड्स मिळाले आणि त्याच्यानंतर मी IT मध्ये माझा जॉब सुरू झाला. सो सॉफ्टवेअर प्रोफेशनल माझा जॉब जेव्हा सुरू झाला तेव्हा मला असं कळत गेलं की आपली ही हॉबी जी आहे ती थोडीशी आपण अजून पण डेव्हलप करू शकतो. आणि ज्यावेळेस मी 2009 साली युक्रेन्स गॉट टॅलेंट नावाचा एक शो होता ज्याच्यामध्ये मी बघितलं होतं की सँड आर्ट म्हणून ही एक कला आहे जी लोकांना अजून माहीत नाही आहे किंवा फर्स्ट टाईम जिथे त्यांनी दाखवली होती एका टॅलेंट शोमध्ये, तर ती मी आत्मसात करू शकतो का? कारण माझ्याकडे पेंटिंग आणि स्केचिंगचे स्किल्स तर होतेच. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी बघितलं की हे आपल्याला करता येईल का? सो मी 2010-11मध्ये थोडंसं बघितलं होतं की हे असं काय करता येईल का? पण त्याच्यामध्ये माझा एवढा इन्फॉर्मेशन नॉलेज नसल्यामुळे मी त्यावेळेस काही करू शकलो नव्हतं. पण मी जेव्हा माझं प्रोफेशनल लाईफ सुरू झालं, माझ्या फर्स्ट कंपनीच्या एक ॲन्युअल इव्हेंटमध्ये एक 5 ते 10 मिनटाचा मला एक चान्स मिळाला होता की जिथे मी माझं काही पेंटिंग, स्केचिंग किंवा कुठलीही दुसरी कला मी सादर करू शकतो का? सो तिथे मला एक चान्स मिळाला की येस, आपण जे ठरवलं होतं किंवा जे बघितलं होतं खूप वर्षांपूर्वी की आपण हे काही करू शकतो का? तर तिथे मी विचार केला की सँड आर्ट का नाही? जर मी लाईव्ह स्केचिंग करू शकतो, लाईव्ह पेंटिंग करू शकतो, तर हे आपण ट्राय करायला हरकत नाही. पहिल्या ॲन्युअल इव्हेंटमध्ये, माझ्या कंपनीच्या ॲन्युअल इव्हेंटमध्ये मी सँड आर्ट एक सादर केलं 10 मिनटाचं. आणि जे सादर करताना माझ्यासमोर ते फॅमिली इव्हेंट असल्यामुळे माझ्यासमोर अराऊंड 2000 ते 3000 लोक होते, पूर्ण फॅमिली. आणि तिथनं मला एक प्रोत्साहन मिळालं की येस, आपला एक छान एक कला सादर झाली. आणि लोकांचा रिस्पॉन्स, टाळ्या शिट्ट्यांमुळे मला ते समजलं की आपला पहिला जो आपण सँड आर्टचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तो सक्सेसफुल झाला आहे. आणि तिथून मला प्रोत्साहन मिळत गेलं की येस, आपण सँड आर्टमध्ये हे करू शकतो आणि लोकांना ते आवडतं आहे. आणि तिथूनच माझी सुरुवात झाली, जिथे लोक मला कॉल करायला लागले की तुमचं हे खूपच छान होतं, तुम्ही आमच्या इव्हेंटसाठी काम कराल का? किंवा तुम्ही आमच्या इव्हेंटमध्ये तुम्ही हे परफॉर्मन्स द्याल का? मग त्यावेळेस मला असं माहीत नव्हतं की मी एवढ्या लेवलपर्यंत पोहोचेन. पण मी त्यावेळेस जस्ट एक सिम्पल स्टार्ट म्हणून एक शोज घ्यायला सुरुवात केली होती की लोकांचे बर्थडेज इव्हेंट, लोकांचे एंगेजमेंट, मॅरेज फंक्शन्समध्ये मी जाऊन तिथे परफॉर्मन्स द्यायचो. मोस्टली आपल्या इथे गणपती असतात. गणपती इव्हेंट्समध्ये मी नॉर्मली जाऊन 10 दिवस प्रत्येक वेगवेगळ्या मंडळांकरता माझे परफॉर्मन्स दिलेले आहेत. सो ती एक माझी सुरुवात झाली आणि मी आत्ता इथपर्यंत आलो आहे, जिथे माझे 400हून जास्त लाईव्ह शोज आणि अराऊंड 300 व्हिडिओज माझे सँड आर्टमध्ये एक फेमस झालेले आहेत. लाईफ चेंजिंग मुवमेंट बद्दल बोलायचं झालं तर लहानपणापासून माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या बहिणीचा माझ्या घडण्यामध्ये बराच एक मोठा हात आहे. की कारण जसे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून संस्कार मिळतात, तेच संस्कार मी पुढे ठेवायचा प्रयत्न केला. आणि ते सुरू असताना अचानक म्हणजे जेव्हा वडिलांचं निधन झालं तर त्यानंतर माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आली होती की तुला म्हणजे माझं करिअर माझ्याकडे होतं, माझ्या घरच्यांचा सांभाळ मला करायचा होता. सो एकदमच ती एक लाईफ चेंजिंग मुवमेंट होती, जिथे मी सुरुवात केली की जिथे मी रिस्पॉन्सिबल बनत गेलो आणि जिथे मला एकदम असं बोलता नाही येते. फॅमिली सपोर्ट आणि मित्रांच्या सगळ्या सहकार्यांमुळे मी त्या सिच्युएशनमध्ये, त्या क्रिटिकल सिच्युएशन्समध्ये मधून बाहेर पडू शकलो. आणि इंजिनिअरिंग कंप्लीट करून माझ्या पहिल्या जॉबमध्ये मी सुरुवात करू शकलो. ही माझ्या एकसाठी सेटबॅक होता. आणि तिथनं आपण कसं बाहेर पडू शकतो हे आपल्याला एक सिम्पल एक्झाम्पल माझंच घेऊ शकता की जिथे आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट मिळतो, आपल्या नातेवाईकांचा, आपल्या फ्रेंड्सचा सपोर्ट मिळतो, तिथनं आपण किती पुढे जाऊ शकतो हे तुमच्यासाठी एक एक्झाम्पल आहे.
वीकडेजमध्ये मला सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करतो मी, आणि वीकेंड्समध्ये मी ॲज अ हॉबी आर्टिस्ट म्हणून सँड आर्टिस्टमध्ये काम करतो. सो दोन्ही प्रोफेशन मला हेल्प करतात की मी वीकडेजमध्ये जे काम करतो त्याचा मला वीकेंडमध्ये थोडासा फायदा होतो की कसं लोकांशी बोलावं किंवा कसं लोकांशी हे करावं, की माझे सँड आर्टसाठी शोज मला कसे मिळत जातील. तर ते मला माझ्या करिअरमधनं मिळत गेलं, आणि माझे सँड आर्टमधला जो टाईम मी स्पेंड करतो तर तो माझा वीकेंड एक चांगला जातो, आणि जे मला वीकडेजसाठी उपयोगी पडतं की किती छान आपण तयार असतो पुढच्या पूर्ण आठवड्यासाठी. सो दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून मी एक करिअर आणि हॉबी आर्टिस्ट म्हणून आत्ता तुमच्यासमोर आहे की इथपर्यंत पोहोचू शकलो. मला एकदा लता मंगेशकर मॅडमचा जेव्हा बड्डे होता त्यावेळेस त्यांच्याच एका फॅमिली रिलेटिव्सकडनं मला एक संधी मिळाली होती. त्यांनी मला कॉल करून विचारलं होतं की आपल्याला त्यांना बड्डे म्हणून प्रेझेंट करायचं आहे, बड्डे म्हणून एक सँड आर्टचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्यांची लाईफ जर्नी आपल्याला दाखवायची, तर असं जमेल का. सो मी तो एक मोठा माझ्यासाठी लाईफ चेंजिंग मुवमेंट होता की लता मंगेशकर मॅडमसाठी त्यांची जर्नी आपल्या सँड आर्टमध्ये दाखवायची, आणि ज्यामध्ये त्यांचे स्केचेस होते. स्केचेस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टास्क टू क्रिएट इन द सँड आर्ट. तो सँड आर्टमध्ये तुम्हाला जेवढे स्केचेस तुमचे परफेक्ट बनतील तेवढं तुमचं सँड आर्ट लोकांना भावतं. सो हा एक माझ्यासाठी एक डिफिकल्ट टास्क होता, जिथे लता मंगेशकर मॅडमचे स्केचेस मला अराऊंड त्यांचे 20 ते 25 स्केचेस मिळाले होते, त्यांच्या फॅमिलीचे आणि त्यांचे स्वतःचे, ज्याच्यामधनं मला त्यांचं लाईफ जर्नी दाखवायची होती. आणि तो टास्क मी एकदम एका महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट केला, आणि तो त्यांच्या बड्डेसाठी त्यांच्या फॅमिली रिलेटिव्सने तो प्रेझेंट केला होता, आणि त्या लता मंगेशकर मॅडमना खूप आवडला होता. त्यांनी स्वतःहून फेसबुक आणि ट्विटरवर तो व्हिडिओ शेअर केला होता. ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी एक अचिव्हमेंट आत्तासाठी म्हणता येईल.